या मातृभूमीची सेवा करणारे जे जवान, जे वीरगतीला प्राप्त झाले, त्यांचं या मातीसाठी किती मोठं योगदान आहे। हा जो थाटात आपण सप्ताह करतो, आनंदानं जीवन जगतो, स्टारचे कपडे अंगावरती घालतो, मनपसंत गाडीमध्ये फिरतो, जो आनंदानं विहार आणि व्यवहार आपला जो चालू आहे ना, तो केवळ या सर्व सुखाची सगळी सुख जी आपल्या ओंजळीमध्ये ज्यांनी घातलेली आहेत, ज्यांनी स्वतःच्या सुखाला तिलांजली दिली आणि आपल्या सुखासाठी जे हातामध्ये बंदूक घेऊन रात्रंदिवस तिथे उभे आहेत ना, असे जवान, त्यांचं खूप मोठं योगदान आपल्या जीवनामध्ये आहे। त्यांनी देशाचं संरक्षण करणं ही मोठी जबाबदारी आहे त्यांची। जे जवान डोळ्यामध्ये तेल घालून रात्रंदिवस आपल्यासाठी हातात बंदूक घेऊन तैनात आहेत ना, त्यांना परिवार नाही, त्यांना आई नाही, त्यांना वडील नाही, त्यांना मूल नाही, त्यांना परिवार नाही आहे का? सगळं काही आहे त्यांना, पण बस कर्तव्याला अगोदर प्राधान्य देतात। एकच गोष्ट सांगून सेवा समाप्त करेन। बुलढाणा जिल्ह्यामध्ये लोणार नावाचा तालुका आहे आणि सिंदखेड राजा ते सुलतानपूर या रोडनं जाताना एक गाव दिसतंय आपल्याला, चोरपांगरा नावाचं। चोरपांगरा नावाचं गाव आहे। गावाचं नाव लक्ष देऊन ऐका, चोरपांगरा। त्या गावाच्या लगत गोवर्धन नगर नावाचं एक ठिकाण आहे। त्या गोवर्धन नगरची लोकवस्ती आहे 300 लोकवस्तीतून 80 युवान देशाच्या सेवेमध्ये रुजू आहेत जवान म्हणून। 80 300 लोकवस्तीमध्ये 80 युवान देशाच्या सेवेमध्ये जवान म्हणून रुजू आहेत। भ्याड हल्ला घडला, भ्याड। मी मगाशी सुरुवातीला बोलले, राष्ट्राची मानहानी ही भ्याड करतात। भ्याड हल्ला झाला दहशतवाद्यांचा, त्यालाच पुलवामा हल्ला म्हणतात। त्याच्यामध्ये बरेच जवान की जे सुट्टी 50 दिवसाची सुट्टी पूर्ण करून गेले होते। आकांत पसरला, कितीतरी आपले जवान मरण पावले, शहीद झाले, वीरगतीला प्राप्त झाले। ते वीरगतीला गेले, पण मागच्यांची अवस्था काय झाली? गोवर्धन नगरच नाही, उभ्या महाराष्ट्रात नाही, आपल्या पूर्ण देशामध्ये एकच हाहाकार होता। प्रत्येक जण रडत होता। घरातल्या परिवारातल्या लोकांची तर गुराढोरांसारखी अवस्था झालेली होती। तरुण पत्नी पाहत होती, माझं कुंकू कुठे आहे? मला या जगात धन नको, मला संपत्ती नको, मला पद नको, मान नको, प्रतिष्ठा नको, झोपड्यात राहण्याची तयारी आहे, चटणीला टोचून भाकर खाण्याची माझी तयारी आहे, पण मला माझं सौभाग्य द्या। पण तिचं सौभाग्य मातीसाठी अर्पण झालेलं होतं। आई म्हणत होती, माझी कूस आज उजाड झालीये, माझ्या काळजाचा तुकडा मला द्या। पण कोण देणार आहे तिला त्याच्या काळजाचा तुकडा? जवानाला आई नाही का? आहे नाही। खरंच त्या मातेला सुद्धा वंदन आहे। किती मोठं काळीज म्हणावं लागेल तिचं। तिला कर्तव्य कळालं, लेकरू देशाच्या सेवेला पाठवलं। जवानाची पत्नी होणं सुद्धा सोपं नाही माझ्या ताईंनो, फार मोठं काळीज लागतं। कधी हल्ला होईल आणि कपाळावरचं कुंकू पुसल हे सांगता येत नाही, पण हा विचार मनामध्ये 1000 वेळा आला तरी त्याचं मंगळसूत्र गळ्यामध्ये घालून जवानाची पत्नी म्हणून जी मिरवते ना, खरंच त्या स्त्रीला वारंवार वंदन करावं तेवढं कमीच आहे। तिला त्रिवार वंदन आहे। जवानाची पत्नी होणं सोपं नाही। एखाद्या जवानाचा मृत्यू म्हणजे छोट्याशा लेकरावरच्या डोक्यावरची छत्रछाया कायमची हरून जाणं। जगामध्ये भरपूर मान मिळेल, सगळ्यांची माया मिळेल, पण बापाचं प्रेम मिळेल का? त्या हल्ल्यामध्ये माझा नितीन राठोड नावाचा दादा आपल्या महाराष्ट्रातला वीरगतीला प्राप्त झाला। त्याला वीरगती मिळाली, सगळीकडे आकांत पसरला, खूप रडत होते, खूप रडत होते। प्रचंडता त्यांचे अश्रू पुसण्यासाठी सगळे होते, पण अश्रू बंद व्हावेत याच्यासाठी त्यांचं माणूस नव्हतं। कोणतं? ज्याच्यासाठी ते रडत होते ना, ते आता कुठूनच येणार नव्हतं। ते कायमचं वीरगतीला प्राप्त झालेलं होतं। माझ्या दादांनो, मातीसाठी मरणं बोलणं एवढं सोपं नाही। अंगावर बेतली की किती पळावं कळत नाही, पण मातीसाठी मरणं सोपं नाही। नितीन राठोड नावाचा माझा जवान दादा वीरगतीला प्राप्त झाला, त्याचं नाव अजर अमर झालं। पण सांगू, माझ्या त्या नितीन राठोड दादाच्या त्या समर्पणानं किंबहुना त्या वीरगतीनं परिणाम असा झाला, ज्या गावाला चोर पांगरा म्हणत होते ना,
तो बोर्ड काही दिवसापूर्वी वाचला, त्या गावाला आज चोर पांगरा म्हणत नाही, बदलला बोर्ड, वीर पांगरा म्हणू लागले. हे शहीदाचं योगदान आहे. काय म्हणतात? वीर पांगरा. जाऊन पहा कधीतरी, मा साहेबांचं दर्शन घ्यावं, सुलतानपूरकडे पुढे निघावं, रोडवरती तुम्हाला लगेच बोर्ड दिसेल, वीर पांगरा, जवानाचं योगदान. ही माती फार सुंदर आहे. विचारवंतांच्या, क्रांतिकारकांच्या, भक्तिपंथातल्या लोकांच्या सुंदर विचारानं, कर्तृत्वानं सुगंधित झालेली आहे. म्हणून या मातीला म्हणतात. जळकेकर बाबा, पटकन आवरून घेते मी, आता उशीर होतोय. नाही ना तसं काय जायचं. हा. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, एवढं सांगून समाप्त करू. ओ भारत देश है मेरा, 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 वह भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. सगळ्यांनी हात उंच घ्या, सगळ्यांनी हात उंच घ्या. ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा.